अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आज आपण 19व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने किंवा श्रवणाने परमानंदकारक मोक्ष मिळेल. ज्या भाविकांना हा अध्याय नित्य श्रवण करावयाचा आहे त्यांच्यासाठी आपण मंगलाचरणांपासून सुरुवात करू. सहजयती सिंधुर्वदनो देवो यत्पाजक स्मरणम वासरमनेरीव तमसा राशी नाशेती विज्ञानम या कुंदंतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रोत्ता या विनावरत मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती विदर्भे सदा वंदिता सा मापातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा मुखं करती वाचाल पंगुलंकायते गिरी यत्कृपातमा वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं दैवी सरस्वती चैव ततो जयमुदीयेत वसुदेव सुतदेव कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सिंधाकांत स्मरण जय जय राम. सुरू करूया अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाची जगद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भोजा भवाब्दी भवसरिते काजा साधका नौका अससी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा पुढे बोलवी भक्ती अतिमोदा तुझी लीला अगाधा भक्तिसार ग्रंथातील. मागील अध्यायी वदविले गहन गोपीचंदाचे उदार कथन बद्रिकाश्रमीत तप करुणा तीर्थाटनी निघाला. या उपरे ऐक्यजे शोधती सिंहावलोकनी विश्रांती गौरक्षकांची युक्ती श्रीराज्यात जात असे. मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरुचे 8वी नाम ग्रामात करुणी भिक्षाटना पुढे मार्ग क्रमित असे. ऐसे स्थिती गौड बंगाल सांडोनी सांडीला बंगाल कौल पुढे जात श्रीराज्यात वहिला सीमेपर्यंत पातला. परी विचारी स्वमनात श्री गुरुराज आहेत तेथ राज्यवैभव बहुसामर्थ्य संपत्तीचे मिरवित असे. ऐसे व बहुमानी सुख प्रकरणी माते ओळखेल कैसा कोणी श्रीमंतापुढे हीनदींना मान्यत्वाते मिरवेना. जेवी अर्कापुढे खद्योत हीनदीन अति दिसत तेवी मज कंगालवंता ते कोण तेथे ओळखील. मेरूपुढे मशक स्थिती कोणे वर्णवी कवन अर्थी की पुढे बैसल्या वाचस्पती मैंद वल्गना मिरविना. की हिरा तेज जडी पडा गार ठेवणी पुढा परिस पाडला देत दगडा योग्य अयोग्य साजेना. सुवर्ण मिरवे राशी सोळा तेथे दगडाचा पाड केतुला दैवी माते संपत्ती मिरविला ओळखील कैसा तो. असो यापरी दुसरे अर्थी मम नाम कळता मच्छिंद्राप्रती परम द्वाड लागले चित्ती सुख संपत्ती भोगिता. जैसे जेविता शट्रसन्ना ते कडुविट सोयवी कोणा देवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून जाईल कैसा बैरागी. यापरी आणि तिसरे अर्था मम नाम श्री गुरु लागी कळता नेनो कल्पना वरुणी चित्ता वर्तेल घात माझी. मग तयाच्या सवे विद्यारळी करावी आपण बांधून कळी हे तो गोड येणे काळी मज प्रती योग्य वासेन. ज्या स्वामीचे वंदितो चरण तयासी विद्येचे रळी खेळेल हे योग्य माते नव्हे जाण अपकीर्ती ब्रह्मांड भारी. ऐसे तर्कवितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता तो वेशा कटक देखील तत्वता श्री राज्यात जाती द्या. तो सकळ वेशांची मुख्य कामिनी गुणभरिता कलिंगा नामी तिचे स्वरूप वर्णितवानी रतिपती आतळेना. जिचे पाहता मुख कमळ शशी तेजवणी अति निर्मळा परम लज्जित चपळा केवळा होऊन ढगी रिगताती. जिचा नेत्र कटाक्ष बाण तपस्व्यांचे वेदित मन मग विषय लंपट अपार जाण कवन अर्थी वर्णावे. ऐसी ये परी सुलक्षण दारा चातुर्य कलिका गुणगंभीरा जिचे नाम साजो तरा की हिरागारा मेराविती. जिचे सुस्वर विपुल गायन ऐकता गंधर्व करीत खालती मान अप्सरा परम लज्जित होऊन सेवा इच्छिती जियेची. ऐशा परी ती कलिंगदारा जात श्री देशात अवसरा ते अवचित तिथे गोरक्ष उदारा देखता झाला निदृष्टी. मग तो जवळी योगद्रुमा जाऊनी पुसे तियेचे नाम यरी म्हणे कलिंग उत्तम नाम असे या देहा. यरू म्हणे कवनार्थी जाता कोणत्या ग्रामाप्रती कलिंग म्हणे श्रीदेशाप्रती जाणे आहे अमुते. राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रियांची देशस्वामिनी ती येथे नृत्यकळा धावूनी वश करणे आहे जी.
ती राज्य पद्मिनी वश होता अपर देईल आमुचे वित्ता या परी कामना योजने चित्ता गमन करतो आम्ही की. ऐसा वृत्तांत ऐकून युती हृदय विचार योगपती की हिची शुद्ध धरून संकत्ती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी. मग सहस्थितीने गमना आव्हानुनी दृष्टी राजसदना गुप्तवेश श्रीगुरु कामना अवगमनी घ्यावी तो. ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने. यरी म्हणे नरेंद्रोत्तमा येऊ पासी सांगती आम्हा तरी कुशलपणी काय तुम्हा भोवरली विद्याचे. यरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवय चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजविन कुशलपणे नेटका. यरी म्हणे गाणे वाजवणे येतसे चातुर्यवाने तरी प्रथमारंभी आम्हा दाविने कैसे रीती कुशळत्व. यरू म्हणेची काही उशीर आताची पहा चमत्कार हातकंकना आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टीत की स्पर्शता शुद्ध अमरपणा होय न होय केलिया पान की स्पर्शला परिसोन न होय भ्रांती मिरवेल काय. तरी आता या ठाई मम वेद्याची परीक्षा घ्यावी ऐसे एकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली. मही तळी घालून आसन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशळत्वपणा कळा दावी कोणती. ऐसे ऐकून तियेची गोष्टी करी कळूनी भस्मची मोठी गंधर्व प्रयोग होटी जल्पुनी भाळी चर्चित असे. चर्चुनी दाही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शिते से ऐसे झाली हुंकार देत असे गावे वाजवे म्हणून या. तरी काननी तरूप आशाना जलपती गंधर्वासारखे गायन तंत वितंत सुसुरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो. आपुले आपण वाद्य वाजविती पाषांतरू गायन करती हे पाहुनी कलिंग युती आश्चर्य करी मानसी. सुमुखी ओपनी भद्य मांगुळी ती विस्मय करी आपुल्या पोटी चित्ती म्हणे हा नरजो दुर्धटी ईश्वर तुल्य भासत असे. जो पाषांतरू हाती गायन करवीत गंधर्वासरी आपण तया लागे स्वतः गायन अशक्य काय करावया. जो पाषाणी किवळेपणा करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागे परिस्मनी करावया अशक्य म्हणावे की. जेने बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थ मयेत धरली त्याते काम धेनू निर्माया भाली परम अशक्यता ना बोलवाई. की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सकाळी ते कल्पतरू मिळी अनायासे शोभत असे. नयाय वृक्षपाशाने अनिले जाणे गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणचे राहावे याचे संगतीस ऐसा विचार करूनही स्वचित्तास बोलती झाली विवळा. म्हणे महाराजा सद्गुणाकरिता मी दिन किंकर अनाथा ऐसा काम उदेला चित्तात तरी सिद्धार्थ आव्हाने. अगाध वर्णनाची सविताराशी दैवे उदले ममतम गुणासी तरी संज्ञा जे बोलीलासी त्याची सिद्ध आव्हाने. तरी महाराज विद्यार्णवाच्या की मिरवेसी कोणत्या भावा ऐसे पुस्तका गोरक्ष जीवा परमकल्पना योजित असे. चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे हिच कारण गुप्त ठेविल्यास कार्य साधन घडून येईल पुढार. ऐसा विचार करून म्हणे ऐके शुभ्यानानी पुरवंडा मम देहा लागून जगा माझी मिरवत असे. येरी म्हणे पुरवंडराया अर्थकामना कोण हृदया असेल तैसे वदुनिया सुखा लागे हेलावे. येरू म्हणे वो शुभाननी विषय घराची बोलसी खरसनी परी काही कामना नसे मनी अज्ञान असे या अर्थी. एक वेळ या उदरा प्रती समया देई का होती या विरहित अर्थचित्ती इच्छा नसे काहीच. येरी ऐकून ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषणा म्हणे महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा. परी एक आहे मम बोलणे श्रीराजात आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात. येरू म्हणे कवनार्थी आगमन नसे तया देशाप्रती म्हणे मारुतसुती भूकारी स्त्रिया होती. ऊर्ध्व रीती वायुनंदन रेत पडे पुकार वचने गरोदर होती तेने करणे सकळ स्त्रिया त्या देशी. त्याची भूपुकारी करुण पुरुष गर्भात होय पथन तेने करुणी तयांसी मरण होत असे जाण महाराजा. तरी तुझे जाणे उदेले चित्ती परी तुते होईल कैसी गती या संशयाची भ्रांती म्हणी घोटाळे माझ्या. येरू म्हणे ऐकई होती काय करेल आम्हा मारुती प्रळय काळीची मृत्नी हरती लोळविन माहिते अगे तीव्र तपासा तपोजेठी जेने सविता किलोनी ठेवली पुटी तेथे दीपाची हळहळ मोठी मानिल काय तो पुरुष. सकळ महीचो माथा वाहे त्याते पर्वताचे भय काय अब्दी किळता शरणारी गावे काय वेगे थिल्लारा. तरी आता शुभाननी हा संशय तू न आणि मनी ऐसे गोरक्ष तिथे बोलूनी स्वस्थानावनी उठाला. मग ती कलिंगा बैसुनी रती आपण झाले पुढे सारथी दोन्ही वागदोरे धरुणी हाती धुरा वेष्टुनिया बैसल असे. परी प्रथमारंभित दोर्जटी करी कवळणी भस्मचिमुटी वज्राष्ट्र मंत्र ओटी अपार शक्ती जल्पला.
तयामागे स्पर्शमंत्रा जल्पोनिया निजवक्त्रा तेही मिरवे सबळ अत्रा माही लागी महाराजा. यावरी तिसरे मोहनास्त्र विराजले अतिपवित्र. उपरी चौथे नागास्त्र सीमेवरी ते प्रेरिले. ऐसे चतुर्थास्त्र पेरून चालता झाला गोरक्षत्वरे. सीमा उल्लंघनी एक योजन श्रीदेशात मिसळला. चिनापट्टण उत्तम ग्राम तेथे झाला समुक्काम. तव लोटून गेला अवघा दिन मही निशा दाटली. परी दिनासमान रात्री चंद्रतेज मिरविली होती. सकळ भोजने सरोनी न गती. पोरला शयनी आपुलाले. निशा लोटली एक प्रहर. तो रात्री निवळला महीवर. सकळ लोपणी अंधकार दिशा उजडे उजळली. ते दिनीचे म्हणू नये रात्री की उदयाच आली माया भगवती. चंद्रभोवत घेऊन हाती सहजमती क्रीडत असे. किती रात्र नावे जडित पथकट हेमतगटी अवनी देख. त्यावरी नक्षत्रे अन्य माणिक मध्ये हिराबिंदू शोभे जैसा. किती रात्र नावे भद्रकाळी शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी. चंद्रबिजवरा लेवनी भाळी मही लागी क्रीडत असे. ऐसे ये परी सुलक्षण राती उजड दावी महीवरती. तो येरीकडे गमन मारुती सेतुनी करीत असे. मार्गी जाता सहज स्थिती येऊनी पोचला सीमेवरती. तो वज्रास्त्र हृदयाप्रती येऊनी आदळले. परी वज्रश्री मारुती वज्रप्रहारे पडला क्षती. मूर्छा दाटवणी हृदयाप्रती विगती पडलासे. यावरी स्पर्श करी झगटी लिप्त केला मही पाठी. त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी जाऊनिया संचरले. त्यावरी नागास्त्र नागपती सहस्रपणी प्रत्यक्ष मूर्ती. उदय पावता पद असते गुंडुळुनिया बैसला. चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन मग कासाविसय होतसे वायुनंदन. अति तळमळे उडया कारण परी तेजास्त्र उठवणे दी. घडोघडी मूर्छा येत नेत्र भोवंडी वांती देता. त्यावरी विखार वेष्टिता तेने होते कासाविस. मान मोहनास्त्राचा अतिप्रसर मोहनी घेतले. सकळ शरीर मी कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. ऐसा निचेष्टित महीवरी पडला असे मारुती. एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहत असे. नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी. ते लोटले सकळ अवनी विजुनी लोटत असे. ऐसा समय होतया होत मग विचार करी आपुल्या चित्ता. ऐसे संकटी प्राण आता वाचत नाही सहसाई. तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला. ऐसा विचार करून स्वचित्ताला आठवले श्रीरामा ते. हे दयार्ण कुळभूषणा सीतापते रघुनंदना. दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना. धाव पाव वेगेसी. हे करुणानिधे ताटी कांतका मुनी मनोरंजना. रघुकुळ टिळका अयोध्या दिशा प्रतापारका. धाव पाव वेगेसी. हे शिवमानसरंजना चापधारक तापहरणा. शरयू तीरवीर विहारा आनंद सदना. धाव पाव वेगेसी. हे श्रीराम श्याम तनुधारका. एक वचनी वर्तदायका. एक पत्नी प्राणनायका. धाव पाव वेगेसी. पंकज नेत्रा कोमल गात्रा. बिभीषण प्रिया कोमल पात्रा. परमप्रिय कपिकुळ गोत्रा. धाव पाव वेगेसी. हे किष्किंध धीप वालन निर्दनला. भक्तप्रिय करात भयमोचना. विदेहजा माता जगपाळणा. धाव पाव वेगेसी. हे विश्वामित्र मख सिद्धिकारका. हे खरदूषणादित्य दैत्यांतका. दज्जल दिलभ शन तारका. धाव पाव वेगेसी. हे अहिमही दानव हरिता. शतमुख खंडी वैदेही रता. मंगळ धारणा कुशाळवंता. धाव पाव वेगेसी. हे अर्णव विहारा मारीच मदना. जटायू प्रिया मोक्ष गहना. शिवचाप भंगा मंगळधामा. धाव पाव वेगेसी. हे दयार्णव राम करुणा करू. मित्र कुळध्वज कीर्तिधारू. ऐसे असून संकट पारू. सुखशैनी निजलासी. तरी आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी. मुक्त होऊ दे मही लागी. शरणागत तारक तू म्हणावितोसी. ऐशी स्तुती वागुत्तर करीत अति वायुकुमार. ते वाग्बान श्रवणदार गधे झाले रामाचे. जाणूनी परम संकट मात धावून आला श्री रघुनाथ. मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परम चित्ती कळवळ. की एकांत पाडसा वाचुनी हरणी. हिंडे सैरा वैरा राणी. न्याय मोक्षदानी हृदय माझी कळवळला. जैसी वस्ता लागी गाय काननी. हंबरडा फोडी मोहे. त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला. जळा वेगळा पडता मीना. अति तळमळून सोडी प्राण. न्याय रघुनंदन हृदया माझी कळवळला. किंवा बाळ मातेचा चुकार होता. आरंभळती तो उभयंता. न्याय हे भक्त निशक्त होता. हृदया माझी कळवळला. मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून. तो विकळ होऊनी भक्तजन आह आह म्हणत असे. मग ताप निवारण चाप करी. क्षर संजून बाप कैवारी. पाकश सास्मर अवधारी. वज्रास्त्र निवटावया. प्रेरिताची वातास्त्र प्रकट झाले सहस्र नेत्र. वज्राश्री कवळूनी पवित्र. जाता झाला अमरपुरी.
यावरी विभक्तास्त्र जलपुर अस्त्र केली निवारण, यावरी फणी सहस्र नयन हस्तपदी गुंडाळला. तयासाठी क्षीराब्दिवासी लक्ष्मीनारायण वेगेसी, ते प्रत्यक्ष रूपे उर्गेसी, पाहता वैन ते झाला असे. नमुने म्हणे हा अनंता तू प्रिय असी, माझे चिता याची नीती वायुसुता संपोखित आहेसी. तरी आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया, ऐसे ऐकुनी आराधिया मोहाब्दी उचंबळला. मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले, हस्तचरण काढून घेतले अस्त्र मोहन, प्रत्यक्ष विष्णू होऊनिया. असो नागस्र उरगवती प्रेमे नमुने अब्धी जापती, जाता झाला स्वस्थानाप्रती माझी कारण करावया. येरीकडे अंजनी नंदन सावध होऊनी बैसला जाण, हृदयी आठवणी रामगुण स्वस्थ झाला ते धवळ. दृष्टी करिता चौकडे तो स्वामी देखीला पुढे, आनंदोनी भगप्रेम उडे चरण कमळ नमवया. बंधुनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराज वाचविले प्राण, वेधले अस्त्र अति दुर्गम देखील नाही कधी हो. अस्त्र नव्हे हे परमकाळ महाप्रळयीचे उतरले सबळ, आजी माझा अंतकाळ ओढावला होता महाराजा. परी तू माझी माय सदन, लग्बनी आलेस धावून, म्हणून वाचला माझा प्राण प्रळयास्त्र माझारी. तरी तुझे उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा, ऐसे वधुनी वागुत्तरा चरणावरी लोळत असे. अति कणवळू सीतापते सप्रेम हृदयी धरेला मारुती, मने तुझ्यासाठी बाळ या क्षेती 3 वेळा आलो मी, तेव्हा चतुस्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझं कारण. परी असो तव शत्रू कोण वेगे मवद मम मस्त. येरो म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट चोचा, शत्रू येथे कवन माझा प्राप्त झाला असे की. तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बाळी, परी नागपंथी अस्त्रफळी मिरवितसे महाराजा. तरी महाराजा नावांतील एक आला असेल प्रतापदायक, तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांसी. ऐसे ऐकुनी मारुती वचन म्हणे रामनाथपंथी भक्तजान, तयांसी रळी हे वायुनंदन करू नये सहसाई. ते भक्त माझ्या आवडीचे असती, तयांसी रळी न करे मारुती, आपण आपल्या विक्षेपवृत्ती वाढवू नये सर्वज्ञ. ऐसी नीती रघुवीर अंजनुसुता बोललोनी उत्तर, हृदयात पाहे जनक जागर नाथ कोणता नवांतुनी. तो सहज दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरखसुता, मग मारुतीचे म्हणे वो प्रताप कोणता गोरक्षनाथ असे हा. असे जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्षा जाणा, या उपरी बोले मारुती वचन, चला जाऊ दर्शन तयाच्या. या सीमेपासून 1 योजना तेने रचून हे संधान, प्रतापी आहे गौरनंदन श्रीराज्यात जाते झाले. तयानाथाची घेता भेटी एक अर्थ आहे आमुचे पोटी, तो साधून घेईन त्यात शेवटी, तरी कृपा जिठी चलावे. राम म्हणे व अर्थ कोण तो माते करी निवेदन, मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राची बदलसाई. मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून, तरी गोरक्षा आता जाऊन घेऊन येईल मच्छिंद्रा. तरी त्यासी अमृतवाणी बोलूनी गोवा दृढवचनी, मग तो गोरक्षा मच्छिंद्र लागून नेणार नाही कथाही. ऐसा विचार सुचवी रामा ते, मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बावा तुझा पुरवाय अर्थ, चाल गोरक्षा भेटावया. युक्तिप्रयुक्ती बोलूनी वचन परमादरे, तोषवून इतका अर्थ घेऊ मागून तुझसाठी कपिंद्रा. ऐसे वधुनी रघुनाथ मग चालते झाले उभयता. मध्यरात्रीचा समय होता, चिनापट्टम ग्रामा पोचले. त्या ग्रामी सुखशयनी पोहोडले होते सुखपणी, स्वस्वरूपी अंतकरणी हेलावतसे ब्रह्मांड. येरीकडे रघुनाथ अनेक द्वितीय अंजनीसुत, ग्रामनिकट येता त्वरित स्वरूपाते पालटती. शुद्ध करुणी राचकपणा भावे आले, उत्तम ब्राह्मण नमन करिता गौरनंदन तया ठाई पातले. तो साधक गोरक्षनाथ बसला होता, निवाद वाचे अष्टंगना सद्गुरुनाथ प्रेमचंदे डुलत असे. जैसा जळा माझी मी न तळपत आहे स्वच्छंदे करून, न्याय गोरक्षनाथ नंदना श्रीगुरु भजनी उडवलत असे. तो येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊन तिथं आदेश म्हणून वंदिला नाथा निकट जाऊन बैसले. बोलती बैसताची वचन आम्ही षडशास्त्री ब्राह्मण, तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी असता की. योग्या माझी शिरोमणी चितंद्रिय सदा जमणी, विरक्तात पुरण पाणी मिरविसी महाराजा. धैर्याब्दीचे बुद्धिजळ मिरविसी, विवेक पात्री सबळ, परघात तो वडवा नळ शांतुदरी साठविसी. मित्र शत्रू द्वितीय तटी, सदैव कृपा सरितेचा पूर लोटी, क्षिमालिंगन अर्थी भेटी वर्तविसी महाराजा. तरी सच्चिदानंद तेजा करू की वाहनादी चराचरुगे, एक पाहणे जन्म माधारू दटाविसी महाराजा. तो ऐसा अवतार्य दाता अपूर्व फिरविसी धनवंता, तरी महाराजा आमच्या अर्था साधीला तो पूर्वी का.
गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामना वेदिली तुम्हा, तरी सरिता कार्य उपमा प्रसिद्धपणी मिरवावे. वेरू म्हणते जी योगशिला भरतपात्री ओपू बोला, मग आमची सरिता विपुला आनंद जळी दाटेल. तरी भाष्य देऊनी आता तोषवी का आमचे चित्तात, भाष्य दिल्यावरी अर्था दर्शवू तुते महाराजा. ऐसे ऐकून तयांची वाणी तो गोरक्ष विचार करी म्हणे की तुका कौप्य मेदिनी कौन आहे मज पाशी. शिंगी सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कंथा घुबडी, पात्र भोपाळा सत्पदा एवढी आम्हापाशी विराजे. या विरहित अनेक दुसरा अर्थ न राहिला आमच्या आश्रम. परी याने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना. यापरी अनेक विचारचित्ती की अवसर लोटला मध्यरात्री, त्यातही श्रीदेशा प्रति पुरुष आले हे कैसे. तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असते. शुक्र की वरुण गबस्ती वाचस्पती पातला, की मंगळ किंवा वीरींची सुंदर, की गण किंवा गंधर्व साचार, की यक्ष रक्ष अश्विनी कुमार, की तपोलोकादी पातले. ना तरी व्हावं या आगमन मानव नसे हे साधन, तरी हे देवचे निश्चय वचन मानवी कृत्य नसेचे. ऐसे भावनी दृढ चित्तांत आणि विचारी हृदयात कवन कामना आहे याते शोध करू तयाचा. म्हणून अंतर्दृष्टी अंतकरणी करुणे विचार शोधिला मनी, तरी काही एका अर्थतत्वर्णी आश्रयाते लागेना. मग म्हणे असो कैसे आपण चाललो ज्या कार्यास तितके भिन्न करुणी यास मागेल त्याचे आदर. ऐसा विचार करुणी मनी बोलता झाला प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्हास असा नव्हेती. काय प्राप्ती द्विजवरा चालून येई इथवरा, काळकृतांत सीमेवरा चतुर्थ अस्र विराजती. प्रतापार्क वायुकुमार ते रश्मी तसे भोगुकार, त्यावरी प्रेरला वैश्वानर चतुर्थास प्रतापी. ऐशा संकटी भूदेवराया पूर्ण रेवान येईल उपाया, शिव हला ते प्राशिलिया वाचेल असे वाटेना. की दहन आकाशी कवळीता तेथे पतंग मिरवी आपले विरयता, की मशक मिरुते वाहुनी तोली वरता जात थिल्लरी बुडवावया. देवी येथे यावया कारण कदन पावे मनुष्यागमन, तरी महाराजा प्रज्ञावना कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलूनी माथा चरणे ठेवित झाला सलीलपणी, मग एकमेका ते विलोकणी हास्यवदन करताती. या उपरी बोले रघुनंदन आते याते ठेवणे भिन्न, हे ओके माते नाही दिसून स्वपंकज दावया. ऐसे वदता रघुपती मान तुकवी प्रज्ञमूर्ती, बघ प्रकट करुणी स्वस्वरूप भक्ती, नाथ हृदय कवळीला. मने वस्ता ऐक वचन कामे वेतला, वायुनंदन की मच्छिंद्र यती लागून नेऊ नये स्वदेशी. मैनाकिनी नृपगारा परमाचली तमाचारा, वचनी गौणी वायुकुमरा, नाथ मच्छिंद्रा ते मागितले. तरी यशाची उगवणी कोटी प्रेरिता आहे मच्छिंद्र जेठी, तरी हा अर्थ मारुतीच्या पोटी पूर्णपणे मिरविला. या विरेत मागणे तुझसी काही नाही तपोराशी, तरी तू जाऊन तया भेटीसी श्रीनाथसी नेऊ नको. ऐसे ऐकून लाघवी वचन बोलता झाला गौरीनंदन, हे महाराज प्रज्ञावन सत्य वचन बोलत असा. परी पहाची प्रज्ञान वानराशी, आम्ही म्हणवितो योगाभ्यासी, तरी हे अनुचित कर्म आमासी प्रपंच करू साजिरा. तरी इतके काम करून भिन्न मागील तरी देईन प्राण, परी या दृष्टी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाई. भुवरी आकाश अवघे पोळो, मेरू मांजरा उद्धवनी पोळो, की अवघी महे रसतळी बुडो, परी मीन ठेवी गुरुवर्या. यावरी बोले रघुनंदन येतुके आमचे करी मान्य, गोरक्ष म्हणे पितरांकरण घडून आल्या घडेना. तरी शांती मानदार रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन, म्हणे बा सकळे प्रताप गुण संपन्न, करशील कंदन निश्चय. ऐसे बोलता गौरनंदन मारुती स्थिती क्रोध आला दारुण, रामासे म्हणे करीन कंदन शब्द भ्रष्ट आताची. परी इतुका अनर्थ कासे असेठी, लघु कार्य ते आटाप ताटी. तुझे या वचनाची वागवटी पिटून गेली महाराजा. आता प्रारब्ध कैसा घडून येत याच्या लेशा, परु त्या आपल्या भाषा सत्य करून शेवटविले. ऐसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन, मग गोरक्ष हृदय धरून रघुनंदन चालिला. गोरक्ष चरणी घालून मिठी, म्हणे महाराजा असले चावटी, तू ते केले असेल पोटी, क्षमाब्दीत साठविला. ऐसे विनोनी वाणी रसाळ तळविला प्रतापशील, असा दशरथ बाळ स्वस्थानासी पातला. या उपरी पुढील कथन शृंग मुरुड पाहिल वायुनंदन, मैनाकिनी राज्य भाषण गुप्त सूचना करील तो. ती कथा परम सुधारस सुंदर, श्रोत्यासे सांगेल धुंडी कुमार, नरहरी वंशी संत किंकर मालुवही विराजला. सस्ती श्री भक्ती कथासार, समत गोरक्ष काव्य की मेळागार. सदा परिसुत भाविक चतुर, 19 अध्याय गूढा. अध्याय 19 व श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 19 अध्याय समाप्त.
अलख निरंजन. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे.